क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी। श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील श्री दत्तात्रयाच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो। मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून पुराचे पाणी मंदिरात जाते व पादुकांवरून वाहते। तसेच दक्षिणेकडील दरवाजातून बाहेर पडते। त्याला दक्षिणद्वार सोहळा असे संबोधले जाते। नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज मंगळवार दिनांक 16 जुलै रोजी पहाटे 4:15 श्रींच्या चरणकमला स्पर्श करून कृष्णामाई दक्षिणद्वारातून बाहेर पडल्याने चालू मौसमातील पहिला दक्षिणोद्वार सोहळा संपन्न झाला। पहाटेपासून दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। कृष्णेचे पाणी सोमवारी मंदिराच्या मंडपामध्ये आले होते, मात्र पाणी संथगतीने वाहत असल्याने दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे भाविकांचे लक्ष लागले होते। पहाटे दक्षिणद्वार संपन्न झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी परमपूज्य श्री नारायण स्वामी यांच्या मंदिरात ठेवण्यात आली आहे। पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने येथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिरामध्ये पोलीस बंदोबस्त आणि लाईफगार्ड तैनात करण्यात आले आहेत। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, कोल्हापूर। एक